हॅलो, आज आपण पाहणार आहोत मटकीची झणझणीत उसळ। तर मी घेतलेली आहे मोड आलेली मटकी। उसळ करण्यासाठी साहित्य मी दाखवत आहे तुम्हाला। खोबरं, टोमॅटो, कढीपत्ता, कांदा, आलं लसूण, कोथिंबीर आणि एक मिरची। मिरची ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं, टोमॅटो, कांदा, आलं लसूण आणि मिरची हे सर्व बारीक करून घ्यायचे आहे। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून देखील या उसळीमध्ये घालू शकता। पेस्ट झाल्यावर मी एका साईडला कढई तापायला ठेवलेली आहे। पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे पेस्ट तयार करून घ्यायची आहे। कढईमध्ये तेल तापल्यावर एक चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालून घेतलेली आहे। जिरे मोहरी व्यवस्थित तडतडल्यावर पाऊण चमचा हिंग घालत आहे। फोडणी खमंग झाली की पदार्थालाही छान चव येते। त्यानंतर मी फोडणीमध्येच कढीपत्ता घालत आहे। कढीपत्ता तडतडून झाल्यावर थोडीशी कोथिंबीर देखील घालत आहे। कोथिंबीर घातल्याने पदार्थाला छान चव येते, चविष्ट होतो पदार्थ। करून पहा तुम्ही एकदा। त्यानंतर अर्धा चमचा हळद घातलेली आहे। 1 ते 1.5 चमचा तिखट तुमच्या आवडीनुसार, चवीनुसार तुम्ही घालू शकता। मला तिखट आवडते त्यामुळे मी जास्त तिखट घाललेले आहे। वाटणामध्ये देखील आपण मिरची घातली आहे, त्या प्रमाणात तुम्ही तिखटाचे प्रमाण कमी जास्त करू शकता। त्यानंतर वाटून घेतलेले वाटण फोडणीमध्ये घालायचे आहे। व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। छान तेल सुटेपर्यंत परतायचे आहे आपल्याला वाटण। त्यानंतर मी आगरी कोळी मसाला 1 चमचा घातलेला आहे। मला आवडतो म्हणून कांदा लसूण मसाला देखील घातलेला आहे बरं का, त्याने उसळ एकदम चविष्ट होते। आणि अर्धा चमचा गरम मसाला पण ऑप्शनल आहे बरं का। तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर त्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता। दुसरीकडे मी पाणी गरम करायला ठेवलेले आहे। गरम पाणी पदार्थामध्ये घातल्यामुळे पदार्थाची चव बदलत नाही, त्यामुळे नेहमी भाजीमध्ये पाणी घालताना गरम पाणीच वापरावे। मस्त तेल सुटलेले आहे, पाहू शकता मैत्रिणींनो तुम्ही। छान तेल सुटल्यावर आपण मोड आलेली मटकी यामध्ये घालून घेत आहोत। मटकी घालून झाल्यावर व्यवस्थित मटकी छान परतून घ्यायची आहे। मी उसळीमध्ये थोडेसे दाणे देखील घातलेले आहेत बरं का। दाणे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घालू शकता। उसळ परतून झाल्यावर एक वाफ घेत आहे मी। 5 मिनिटाची वाफ झाल्यावर त्यामध्ये गरम केलेले पाणी मी यामध्ये मिक्स करत आहे। गरम पाणी घातल्यामुळे उसळीला छान तर्री देखील येते आणि चव पण बदलत नाही। पदार्थाची चव उलट जास्त पटीने वाढते। पाहू शकता तुम्ही, गरम पाणी घातल्यावर कशी तर्री वरती येत आहे। छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण। मिक्स करून झाल्यावर 10 मिनिटं त्याला मटकी शिजेपर्यंत वाफवून घ्यायचे आहे। आणि मी 1.5 चमचा आधी मीठ घातले होते। चव बघून झाल्यावर थोडासा अर्धा चमचा मी नंतर परत मीठ वाढवलेले आहे। चवीनुसार तुम्ही मिठाचे आणि तिखटाचे प्रमाण कमी जास्त करू शकता। तुम्हाला गोडसर चव आवडत असेल तर तुम्ही साखर किंवा गूळ याचेही थोडे प्रमाण घालू शकता उसळीमध्ये। एन्जॉय, उसळ आपली झणझणीत तयार आहे। अशा प्रकारे तुम्ही देखील अशी उसळ करून बघा आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा। आणि माझ्या चॅनलला शेअर, सबस्क्राईब नक्की करा। एन्जॉय।